नंदूजी, गीरमध्ये प्रॉब्लेम्स काय काय आढळतात तुम्हाला? मी बऱ्याचशा गोशाळांना आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हिजिट केल्या. तर गीरचा प्रॉब्लेम काय येतो की गीर आपलीच येतात, काय डाऊटच नाही आहे. तर गीर जी ही ती सौराष्ट्राची दुधाकडची आहे. तिकडचं वातावरण, इकडचं वातावरण, तिकडे जमिनीची क्वालिटी, इकडची जमिनीची क्वालिटी, तो फरक पडतो. इथं आल्यानंतर ती गीर आणल्यानंतर की तिचं पूर्ण वातावरण चेंज झाल्यामुळे तर ती दुधाचा त्याचा परिणाम होतो. दुसरी गोष्ट, त्याची दुधाची क्वालिटी पण ती बरोबर राहत नाही. तिसरी गोष्ट की ते फार आजारी पडतात. की इकडचं वातावरण त्यांना सूट होत नाही. आपण दूध बघायला जातो आणि बाकीच्या गाईचा फायदा आहे तो न बघता आपण दुधाकडे जातो, त्याच्यामुळे ते गीरला येतात. म्हणून जी आता आपली जी देशी आपली जी आहे महाराष्ट्राची गीर आहे, तुम्हाला बिलीव वाटेल की एका कुठल्या गाईला इंजेक्शन सुद्धा दिलेलं नाहीये आणि आजारी सुद्धा पडत नाहीये. वा. आणि तरीही ही चकाकी आणि तो ग्लेज गायींच्या आम्ही दूध वगैरे त्यांचं ते बघतात. अच्छा. शपथ सांगतो, आम्ही फक्त हात फिरवायचा प्रयत्न करतो आणि त्यांना प्रेम करायचा प्रयत्न करतो, बस तेवढं. बाकी आता धुणं वगैरे कधीच केलेलं नाही. फक्त एखाद दिवस चाली आपण ज्याशी आपला बैलपोळा वगैरे असेल त्याशी आपण, किंवा सण वगैरे असेल त्याशी आपण ते त्यांना धुण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पाणी लावलं सुद्धा तर ते हे करतात. फक्त त्यांना काय आवडतं की नॅचरल पाऊस पडतोय, त्यांना कधी कधी भिजायला आवडतं. अच्छा. आणि जेव्हा पाऊस पडतो तेवढा नाचतात ना, ते सर्व नाचतात. ते जमिनीचा सुगंध वगैरे येत असतो तर ते त्यावेळेस नाचतात. म्हणजे वास्तविक तुम्ही गोकुळात राहताय. हा, असं आपण महसूस करू शकतो आणि आहे तसंच आहे. नाही, नंदूजींनी सांगितलेला हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की गीर जात जी आहे ह्याच्याविषयी, गीर जातीविषयी आपला विरोध नाही आहे, पण गीरच्या ज्या समस्या आहेत, जसं मलाही जो अनुभव आहे 15 वर्षाचा, गीरला मस्टायटिस होणं, बऱ्याच वेळा गीरचं गर्भाशय बाहेर येतं, गीर म्हणावी अशी परफॉर्म करत नाही. आपल्या गोशाळेमध्ये सुद्धा ज्या 60-70 गायी आहेत, तर अनेक वेळा डोंगरी भागामध्ये जेव्हा आपल्या गायी चरायला जातात तेव्हा गीर गायींचे किमान 7-8 ऍक्सिडेंट्स मला माहिती, जिथे गीर गाय जी आहे ती डोंगरात पावसाळ्यामध्ये पठारावरनं खाली कोसळली होती. पण असं कधीही आम्ही कोकण गिड्डा किंवा खिलार गायीच्या जातीचं बघितलं नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की गीर जेवढा चारा खाते, म्हणजे ऑफकोर्स तो खर्च आहे, त्याच्या निम्मा चारा ह्या आपल्या लोकल ब्रीड्सला लागतो. मला असं वाटतं की नंदूजी, हा एक खूप प्रॉफिट मेकिंगचा एक साधा हिशोब आहे. गीर जरी तुम्हाला 10-15 लिटर दूध देते, तरी पण लाल कंधारनी जरी तुम्ही सांगितलं की माझ्या काही 12 लिटर पर्यंत जातात, आपण ऍव्हरेज 8-9 लिटरचा पकडू. पण जर चाऱ्याचा आणि दुधाचा हिशोब बघितला तर आय फील देन दिस इज ऑल्सो व्हेरी प्रॉफिटेबल. पण गाय म्हणजे नक्की दूध हे बघावं का? इज इट अ प्रायमरी प्रोडक्ट और इज इट अ सेकंडरी प्रोडक्ट? सेकंडरी. म्हणजे दूध जर तुम्हाला जर मिळत असेल ना, तर आपण समजायचं की परमेश्वराची कृपा आपल्यावर चाललेली आहे. प्रायमरी प्रोडक्ट काय? प्रायमरी प्रोडक्ट शेण आणि गोमूत्र. अच्छा, ते कसं, ते थोडं सांगू शकाल का की शेण गोमूत्र कसं? काय आहे की आपण जोपर्यंत धरती माताला शेण गोमूत्र देऊ शकत नाही, तर जमिनीचा पोष कसा होणार, कार्बन कसा वाढणार? कार्बन आपण याच्याने पण वाढवणार, चारा वर टाकून एवढा नाही वाढणार. पण जेव्हा आपण शेण आणि गोमूत्र करतो त्याच्यावर पिकावर पण चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण याच्याशिवाय आपण शेती नाही करू शकत व्यवस्थित. कार्बन हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आणि आज जे काही जागतिक युद्ध सुरू आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 महिन्यापूर्वी सगळ्यांना सिलेंडर आणि ऑइल, पेट्रोल, डिझेल याच्यावरनं आपल्या सगळ्यांचेच धागे दणाणलेले होते, कारण सिलेंडर मिळतील का नाही. आणि त्याच्यामुळे एक खूप मी असं म्हणेन रश आपल्या मार्केटमध्ये आलं होतं. खूप जास्त लोक वायबल झालेले होते. तर युरियासाठी सुद्धा आपल्याला करोडो रुपयाचा निर्यात करायला लागतो. आणि युरिया इम्पोर्ट केल्याशिवाय, म्हणजे भारत सरकारने तो करोडो अब्ज रुपयाचा खर्च केल्याशिवाय आपल्याला युरिया मिळत नाही. तर ह्याविषयी युरियाला किंवा वोकल फॉर लोकल ह्याच्यासाठी गाय किंवा देशी गाय ही कशी काम करू शकते ह्याच्याविषयी थोडं सांगा. आणि दुसरं, शेतीच्या ह्या प्रचाराविषयी आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या अनुभवाविषयी थोडंसं आम्हाला. आता तुम्ही युरियाचा विषय घेतला, तर युरिया बेसिकली आम्ही, म्हणजे गाय कशी काम करतं माझा, की त्याने दूध दिल्यानंतर आपण त्याचं दही करणार, दहीनाचं लोणी काढणार, ताक तयार होणार. तर ताकापासून आम्ही काय करतो की ताकापासून आम्ही गोकुळामृत करतो. जसं गोपाळ सुतारेंना जे पंचगव्याने ते हे जामून बनवलेलं आहे, तर त्याचा एवढा रिझल्ट असा आहे की आम्ही एकदा शेतात टाकलं की ते युरिया टाकायची गरज नाही. अच्छा, म्हणजे युरियाला कम्प्लीट रिप्लेस कर. पण युरियाने जी सडन ग्रोथ मिळते, ती ग्रोथ ह्याच्याने मिळते का? याच्याने ग्रोथ तर तुम्हाला मिळणारच आहे, पण दुसरं की तुमची जमीनचा पोष चांगला होणार आहे, तुमची जमीन भुसभुशीत होणार आहे. त्याचा थोडा प्रयोग तुम्ही आम्हाला हो दाखवू शकतो ना. का आपण गोकुळामृतासाठी शेतात जावं लागेल आणि आपण जे खत तयार केलेलं आहे ते आपण बघूया. आपण खत बघूया वाटल्यास.